अखेर एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असलेल्या शिंदे गटातील बड्या नेत्याने आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित अनेक पदाधिकाऱ्यांसहित शिवसेनेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला। सुमारे 5000 कार्यकर्त्यांनी शेकडो पदाधिकारी मातोश्रीच्या अंगणात उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत सामील झाले। उद्धव ठाकरेंचा शिंदेंना बडा झटका। शिंदेंवरती असलेला नाराज नेता आपल्या गळाला लावला। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। तो कोणता नेता आहे आणि कुठल्या जिल्ह्यातला आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। मराठवाड्यात राजकीय भूकंप। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराज बड्या नेत्याने अखेर बंडखोरीचा निर्णय घेऊन ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या भव्य प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला। राज्यातील राजकारणाला हादरा देणारी घडामोड समोर आली आहे। सत्ताधारी गटातील एक प्रभावी आणि बडा नेता जो आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता, तो आता उघडपणे नाराजी व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। विशेष म्हणजे हा नेता एकटा नाही तर तब्बल 5000 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। गेल्या काही महिन्यापासून शिंदे गटात अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चा रंगत होत्या। अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याची भावना होती। विशेषतः मराठवाड्यातील काही बडे चेहरे निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवले जात असल्याची तक्रार होती। हा बडा नेता देखील याच कारणामुळे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं। पक्षात आपलं मत विचारलं घेतलं जात नाही, तसेच शिंदे यांची भेट घेऊन दिली जात नाही अशी त्याने नाराजी व्यक्त केली होती। या सर्व पार्श्वभूमीवर अखेर त्या नेत्याने मोठा निर्णय घेतला आणि सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसापूर्वीच त्याने आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती। या बैठकीत भविष्यातील राजकीय दिशा काय असावी यावर चर्चा झाली। या चर्चेनंतर बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा सल्ला दिला। त्यानंतर संबंधित नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून प्रवेशाबाबत अंतिम चर्चा केली। 5000 कार्यकर्त्यांचा हा प्रवेश म्हणजे अतिशय मोठा प्रवेश। विरोधी पक्षात असताना सुद्धा उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर प्रवेशासाठी रांगा लागत आहेत। यामध्ये सुद्धा जे काही पदाधिकारी सुद्धा प्रवेश सोहळ्यात सहभागी होणार आहेत। या जिल्हा पातळीवर पदाधिकारी, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा अनेक खेडोपाड्यातील सुद्धा पदाधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे। यामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मराठवाडा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश राहिला आहे। येथे होणाऱ्या बदलांचा संपूर्ण परिणाम राज्याच्या राजकारणावर होतो। मराठवाड्याने ठाकरेंवरती चांगलं प्रेम केलं आहे। शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक जण गेले, परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागत गेला। या प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे, तसेच ठाकरे यांच्या पक्षाला मोठं बळ मिळणार आहे। भाजपा शिंदे युतीवर दबाव वाढणार। या प्रवेशामुळे हा केवळ एक नेत्याचा नाही तर एक मोठा राजकीय संदेश आहे। आधीच काही ठिकाणी नाराजीचा सामना करत असलेल्या शिंदे यांच्या गटासाठी ही घटना मोठी धक्का मानली जाते, कारण हा नेता केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्य पातळीवरही प्रभावी मानला जात होता। संघटनात्मक ताकद यामुळे शिंदे गटाची कमी होणार असून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास सुद्धा ढळणार आहे। उद्धव ठाकरे यांना या प्रवेशामुळे चांगला फायदा मिळणार आहे। गेल्या काही महिन्यापासून पक्ष विस्तारावर ठाकरे भर देत असताना ठाकरे यांच्यासाठी मोठी राजकीय संधी आहे। विशेषतः मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढणार, संघटन मजबूत होईल। या घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावर खरा शिवसैनिक परत आपल्या घरी येत आहे अशा अनेक प्रतिक्रिया जुने शिवसैनिक देत आहेत। या घडामोडीनंतर विविध पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झालेली असून उद्धव ठाकरे यांची अशी ताकद वाढणार असं सुद्धा ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं।
त्यामुळे आता शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असला तरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी संधी आहे. आता सर्वांचं लक्ष उद्याच्या प्रवेश सोहळ्याकडे लागले असून हा प्रवेश केवळ एका नेत्याचा नाही तर भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारा मोठा टप्पा आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचा असाच पक्ष नेहमीच वाढेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद.